करताय तुम्ही? मुंबईला चाललोय डिंपीला हुडकायला. आणि एवढी मोठी मुंबई कुठे घावणार आहे ती? तिला हका मारत वरडत फिरेन, पण तिला शोधून आणणार म्हणजे आणणारच. हवा असं करू नका. उभ्या आयुष्यात तुम्ही कधी मुंबई पाहिली नाही, तुम्हाला काय बी माहित नाही तिथलं. कसं हुडकणार तिला? नाही घावली तर तिकडे रेल्वे खाली जीव देईन. हवा असं काय करताय? ऐका माझं, तुम्ही नसला तर आम्ही काय कसं जगायचं? असं करू नका. हात जोडते, पाया पडते मग तुमच्या. चला आज चला, घरात चला. मला मी थांबणार नाही. तुम्हाला जायचं आहे ना? जायचं आहे ना? मला वलंडून जावा. आधी माझा जीव घ्या आणि मग तुम्हाला पाहिजे तिकडे जावा तुम्ही. बाबू, तू बी जीव द्यायला निघालायस का? बापावरच गेलायस. वाईट आईचं गुण घेतला असतं तर काय मेला असतात का? तुम्ही आता एक पाऊल जरी पुढे टाकले ना तरी मी आवाज देऊ देईन. अगं काय करतेस मग? गेले याड लागले का तुला? अगं जीव द्यायला नाही चाललोय मी. डिंपलला मुंबईला हुडकायला चाललोय ना. त्याची काही गरज नाहीये. डिंपल वाड्यात परत येते. खरंच? हो, मगाशीच तिच्याशी फोनवर बोलणं झालंय. मी समजावलंय तिला. डिंपल वाड्यात आल्यानंतर तिच्याशी कोणीही बोलायचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा मी बोलणार. होय डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसं. आमची पोरगी फक्त घरी येऊ द्या. संध्याकाळपर्यंत ती वाड्यात असेल. कुलस्वामिनी, पोरगी सुखरूप घरी येऊ दे. तिच्या लग्नाचं सुरळीत होऊ दे. खाना नारळानं वट्टी भरीन. अजून कशी नाही आली पोरगी? लवकर तर झाली. आता कोणाचं टकोर फुडू? डिंपे मी जातो घरी. मला भ्या वाटतं डिंप. प्यार क्या तो डरना क्या, मी आहे ना. मम्मी दीदी आली. मम्मी घरला. दीदी आली. सोड मला, सोड. मी नाही तुझ्या संगत कुठं येणार. सोड मला, सोड ना. अगं डिंपे, तूच मला धरलेस. मी कुठे पकडले तुला? यानेच मला जबरदस्ती केली. मी नव्हते जाणार पळून. कोण गय त्यो? बुडता बशिवला त्याचा. इकडं मोहर आण माझ्या त्याला. चांगली चटणी कुठल्या कुठते बघ त्याला. मीच मोडदा बसवते ह्याचा. काय र? हा, तुला आमचीच पोरगी मिळाली बाई पळून याला. मोडत्या कुठं नेलं सांगतो पोरीला. मारा. मला पळवलं तर पळवलं. वरून डॉक्टरचे पैसे पण चोरलं होतं यानं. पैसे कुठे आहेत माझे? पैसे कुठे आहेत माझे? मी काय नाही केलं डॉक्टर. पाहिजे आला. माझ्यासारख्या नादून पोरीला फूस लावत होता. वय का? हा, त्यानं फूस लावली. तुला अक्कल नव्हती का? तुझा मेंदू शेण खायला गेला होता. मंगलताई सोडा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? डिंपल इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी तिच्याशी बोलणार, नंतर बाकीचे. डिंपल चल चल. डॉक्टर, पैसे कुठे आहेत? पैसे कुठे आहेत माझे? ते क्रिश. बॅग येते. सगळे जसे तसे. किती खर्च केले? 1,000-2,000 झाले असतील खर्च. रुपाताई कुठे आहे? मला रुपाताईला भेटायचंय. कुठे आहे ती? ती नाही आली इथे. काय? तुम्ही तर म्हणाले तिथं आली होती म्हणून मी तर आले ना. ते मला काय बी माहित नाही. मला रुपाताईला भेटायचंय आत्ताच्या आत्ता आणि लगेच. आणि ती जर नाही भेटली ना, नाही तर मी लय हंगामा करेला. खोटं बोलत तुझ्याशी. जाईत ना. काय म्हणजे तुम्ही मला फसवलं? हो.
फसवलं. काय करणार आहेस? तुमच्यामुळे मी इथं आले ना, आता तुम्हीच माझं लगीन मोडायचं, नाही तर मी परत रुपये इकडे जायला जाते. साहेब देखते हो मुझे कौन रोकता है, परत येतच ना. थांबे. ठीक आहे, मी मोडतो तुझं लग्न, पण तुला मी सांगेल तसं वागावं लागेल. असं का डोक्याला हात लावून बसलाय? मला टेन्शन आलंय. खाडा झाला म्हणून साहेब ओरडत्याल. मागच्या वेळेला सांगितलं होतं, खाडा झाला तर कामावरून काढून टाकीन. अहो काय बोलताय ही? या नोकरीवर कस तरी भागतय. तुम्ही साहेबांना सांगा यापुढे खाडा होणार नाही. पाहिजे तर पैसे कापून घ्या म्हणून, पण कामावरून काढू नका. काय रे एवढं का दम लागलाय? अगं मम्मी, त्या क्रिसच्या मागं गेलो होतो, त्याला असं दगड मारलाय का नाही, आता महिनाभर डोक्यात सोडत बसेल बघ. वय हे काम लई चांगलं केलंच बघ. ये तुझी दृष्ट काढते ये. हा नसत्या उचापत्या करा कोणी सांगितलं रे? त्या पोरीनं करून ठेवल्या त्या कमी आहेत काय? त्यात तुझी भर. चालतो. मी काय चांगलं केलं तरी मी तुम्ही मला हाणत असता. चल, एका मागून एक चालूच आहे. काय म्हणून चांगलं घडत या घरात? मंगलताई, आता चांगलं घडेल. अहो तयारीला लागा, डिंपल लग्नासाठी तयार आहे. टिंपे खरंच वय आता कशी शाण्यासारखी वागलीस ग? माझी लेक खरीच मोठी झाली. तिला काय चांगलं काय वंगाळ हे कळायला लागलं, यातच लय आनंद आहे बघ. डिंपे, तू सांग तुझी काय काय हौस पुरी करू. जीवाचं रान करीन, पण तुला लग्नात काय बी कमी पडून देणार नाही. होऊ दे खर्च, आयुष्यभर खर्च फेडीन, पण तू सांग तुला लग्नात काय काय पाहिजे ते. अहो होय वय, तुम्ही तर पार तयारीलाच लागला. व्हायच थांबा, कालपासनं पोरगी उपाशी आहे. तिच्या पोटात 2 घास घालू द्या, मग बोलू लग्नाचं. डिंपे जा, हात पाय तोंड धुवून घे, जेवायला वाढते. डॉक्टर, तुम्ही किती खोटं बोलणार आणि किती फसवणार आहे अजून? काय झाले? तुम्ही माझं लग्न मोडणार होता, पण तुम्ही मम्मी पप्पांना काय सांगितलं? मी लग्नाला तयार आहे. मेरे साथ कोई चालबाजी मत करना, आधीच सांगून ठेवते. डिंपलला असं सिंपल समजू नका तुम्ही. झालं तुझं? मला खूप महत्वाची काम आहे, जा तू. तुम्ही का खोटं बोललात माझ्याशी? काय खोटं बोललोय? मी तुझं लग्न मोडणार आहे, पण माझ्या पद्धतीनं. हे बघ, तुझं लग्न जर का मोडायचं असेल तर तुझ्या घरच्यांना गाफील ठेवणं गरजेचं आहे, म्हणून तू लग्नासाठी तयार आहेस असं सांगितलं. हे बघ, तुझं लग्न मी मोडणार आहे, योग्य वेळ आली की. जा आता. ठीक आहे, आता ठेवते भरोसा, पण परत पलटी मारू नका म्हणजे झालं. नाही तर मी सगळ्यांनी सांगेन तुम्हीच मला लग्नाला होण्यासाठी जबरदस्ती केली होती. झालं तुझं? जाऊ मी? या डिंपलचा काय भरोसा नाही. तिने परत पैशाला हात लावण्याआधी पैसे कुठेतरी सेफ ठिकाणी लपवले पाहिजेत. बोल रेश्मा. हॅलो डॉक्टर,
डिंपल आली घरी? हो आली. तिच्या घरच्यांना म्हणावं आता पटकन तिचं लग्न लावून टाका. ती मुलगी अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. रेश्मा, मी आहे ना, तू तिची काळजी करू नकोस. तिची नाही हो, मला आपली काळजी आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तुमची. मला ना असं झालंय की आत्ता इथून निघावं आणि तुमच्या दवाखान्यात येऊन तुम्हाला भेटावं. हे बघ, असं कितीही काहीही वाटलं ना तरी तू इकडे यायचं नाहीयेस. नाही, तुम्हीच या. आमचे हे उद्या कामानिमित्त बाहेर जाणार आहेत. मग दुपारी जेवायलाच या घरी. मी तुमच्या आवडीचा बेत करते. हो का? मग तुला चांगलंच माहितीये मला काय आवडतं ते. चला ठेवते मी फोन. उद्या या, मी वाट बघते. बाय. हॅलो क्रिश, मी तुला पळून नेले होते, तू कोणाला सांगितलं नाही ना? अजिबात कोणाला सांगायचं ना, नाही तर मी जागेवरच ब्रेकअप करीन. दिदे मला मोबाईल दे की, आज माझा मोबाईलवर अभ्यास आहे. काय लगीन आहे का माझं? निघित ना, अजिबात मोबाईल भेटणार नाही. निक्की बघत बसलाय महाकड. क्रिश, तुम्ही ज्यादा चोट तो नाही आहे ना? लोक प्यार मध्ये जहर खातात, तू तर वाईच मार खाल्लाय. काय लावलंय? आता जर माझ्याशी नीट बोलला नाहीत ना तर मी तुम्हाला साथ कभी बात नाही करूंगी. आणि त्या पोराला लग्नासाठी हो म्हणाल, मी आधीच सांगते. असं नको ना बोलू डिंपे. टोन्या माकडा, मला गेम खेळून दिली नाहीस ना, आता बघ मी काय करतो. टोन्या अच्छा हे घे तुला फोन आहे. मी ना तुझ्याशिवाय जगू शकत. तू जर माझ्याशी लगीन नाही केलं तर मी जीव देईन. अगं माझ्या दिलाची धडकन आहेस तू, माझ्या मोबाईलचा चार्जर आहेस, माझ्या आयुष्याच्या गाडीतलं पेट्रोल आहेस. माझ्याकडं माचीस आहे. तुझ्या गाडीतलं तुझ्यावर पेट्रोल वतून पेटवूनच देते तुला. तुझी किरडी ढासाळली तुझी. माझं लगीन होऊन मला नातवंड आहेत आणि माझ्याशी लगीन करायला चाललायस वय? ये इकडं, तुला बाशिंग बांधून वाड्यातनं चांगले वरातच काढते बघ तुझी. माझ्याशी लगीन कर. आजी, रॉंग नंबर होता. नाही आजी, तुझ्यासाठीच होता तो फोन. डॉक्टर, तुम्ही इकडं? ते हे अरे देवळात निघालो होतो काल. वाड्यात डिंपल परत आली ना, वाड्यातले सगळे खुश आहेत म्हणून देवाचे आभार मानायला निघालो होतो. आयो डॉक्टर, तुमचा एक नाही पाय धरलं पाहिजे. तुमच्यासारखा माणूस मी उभ्या आयुष्यात बघितला नाही डॉक्टर. कोण कुठली ती माणसं, त्यांच्यासाठी पण तुम्ही देवळा जाताय, एवढं करताय. एवढा बारी माणूस असतो का कुठं? हा, तुम्ही एक नाही, तुम्ही थांबाच. हे घ्या आणि घाला. अरे हे नकोय मला. नाही असं तुम्ही ऐकायचं नाही, तुम्हाला घालतोच मी. थांबा. हा हा, आता कसं दिसतंय? बारे आहे का नाही? हा, तुम्ही देवळात जाऊन या, मी करतो वसुलीची काम. हा, आल्यावर भेटतो तुम्हाला. येऊ का? हा. चला डॉक्टर.
एका नाजूक फुलाला माझ्याकडून दुसरं फुल. किती सुंदर आहे हे फुल. तुम्हाला माहितीये मला फुलं खूप आवडतात. यांनी लग्नानंतर इतके गिफ्ट दिले पण एखादं फुल आणावं असं नाही वाटलं यांना. तरी तू नशीबवानच आहे. माझं काय? काय झालं? असं का बोलताय तुम्ही? काही नाही करिश्मा, मला आपलं समजून कधीच कोणी गिफ्ट दिलं नाही. मला नेहमी वाटतं माझ्यावर कोणीतरी हक्क गाजवावा, मला आपलं म्हणावं, मी त्याच्यासाठी किती स्पेशल हे सांगून मला गिफ्ट द्यावं. पण नाही, हे असं या आयुष्यात घडत असं वाटत नाही. मी अनाथ आहे ना, आणि असंच अनाथ राहील. खबरदार असं काय म्हणालात तर. मी आहे ना तुमची. तुम्ही या, या इथे बसा. रेश्मा गप बसा. हे तुमच्यासाठी. रेश्मा, अगं नकोय मला हे. अहो, अगं मी एवढं महागडं गिफ्ट नाही घेऊ शकत. आपल्या माणसानं प्रेमानं काय दिलं ना तर ते घ्यावं. असं मन दुखवू नये त्यांचं. रेश्मा, मला पहिल्यांदा कोणीतरी प्रेमाने हे दिलं, मी आयुष्यभर जपून ठेव. रेश्मा, किती करतेस का तू माझ्यासाठी? हे सोन्याचं ब्रेसलेट दिलंस, लाला मामांना द्यायला पैसे दिले. तुझे उपकार कसे फेडू मी? उपकार फेडायची काही गरज नाहीये काही. उपकार तर तुमचे आहेत माझ्यावर. यापुढे मामाने जर तुम्हाला त्रास दिला ना तर मला सांग, वाड्यातूनच बाहेर काढते सगळ्यांना. ते कसं शक्य? का शक्य नाही? वाड्याचे पेपर आहेत पतसंस्थेमध्ये गहाळ. मना जर आणलं ना ते पेपर दाखवून तोंडच बंद करत त्यांचं. खरंच रेश्मा, अगं आज सगळी टेन्शन दूर होत आहेत माझी. डिंपल वाड्यात परत आली आहे, ती पुन्हा पळून जाण्याआधी तिचं लग्न लावून देतो म्हणजे झालं. खरं सांगू डॉक्टर, मला ना डिंपलचं कौतुक वाटतं. तिला लग्नाच्या आधी हवा तसा नवरा नाही म्हणून ती पळून तरी जाऊ शकते. एकदा का लग्नाचा निर्णय चुकला ना तर बाईला आयुष्यभर भोगावं लागतं. नवरा कसाही असला, कितीही त्रास दिला तरी तिला त्याचा संसार सांभाळावा लागतो. त्याला सोडताही येत नाही. आणि जरी एखाद्या बाईने सोडलं तरी अशा बाईशी दुसरं लग्न कोण करणार ना? का नाही करणार? हल्ली अशी बरीच लग्न होतात. मग तुम्ही कराल माझ्याशी लग्न? बोला ना डॉक्टर. तुम्हीच आहात मला समजून घेणार आहे. तुम्ही जर नाही म्हणालात ना डॉक्टर तर मी जगू नाही शकणार. मी जगायचं का मरायचं हे तुमच्या हातात आहे डॉक्टर. कराल ना माझ्याशी लग्न?